हॅलो, नमस्कार. आज आपण पाहणार आहोत अगदी पारंपरिक पद्धतीने बनवली पाटवडी रस्सा भाजी. नक्की ट्राय करून बघा. चवीला अप्रतिम लागते. त्याच्यासाठी मी इथे हिरवी मिरची आणि कोथिंबीर घेतलेली आहे. इथे खोबरं, कांदा, अद्रक, लसूण भाजून घ्यायचं आहे आपल्याला. आता हे खोबरं आणि कांद्याचं बारीक मिक्सर करून घ्यायचं आहे आपल्या मिक्सरला. इथे कढईमध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे. जिरं, मोहरी टाकून घ्यायचे आपल्याला आणि जी हिरवी मिरची आणि लसूण मी सुरुवातीला दाखवला तो बारीक करून याच्यामध्ये टाकलेला आहे. कढीपत्ता पण टाकलेला आहे आणि मी हिंग पण टाकते. तुम्हाला नसेल आवडत तर नाही टाकला तरी चालेल. हळद टाकून घेतलेली, पाणी टाकून घ्यायचे आणि चवीपुरतं मीठ टाकायचे. इथे बघा आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे. आता त्याच्यामध्ये आपण बेसन टाकून घेऊया. आपण हे पाटवडी थापून घेणार आहोत ताटामध्ये. तुम्ही कशा पद्धतीने बनवताय कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. हे बघा आपली पाटवडी तयार झालेली आहे. याच्यात कोथिंबीर आणि खोबरं टाकून घेतलेलं आहे मी आणि वड्या पण पाडून घेतलेल्या आहेत. आता इथे दुसरीकडे ठेवलेली आहे मी. त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया आपण. जिरं टाकून घेऊया आणि आपण बारीक केलेला खोबरं, कांदा, अद्रक, लसूणची पेस्ट टाकून घेऊया. याच्यात मीठ पण टाकून घेऊया आपण या मसाल्यामध्ये. आणि आजची महत्त्वाची टिप्स, कधी तुमच्याकडून मीठ जास्त झालं तर तुम्ही लिंबू पिळून या भाजीला बॅलन्स करू शकता. लिंबू टाकून बॅलन्स करायचं भाजीला, किंवा तिखट झाली तरी लिंबू टाकू शकता. आता मी याच्यामध्ये मिरची पावडर, हळद पावडर, धना पावडर, गरम मसाला टाकून घेतलेला आहे. आता आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत. आणि याला तेल सुटेपर्यंत आपल्याला होऊ द्यायची अशीच कमी फ्लेमवरती. अगदी पारंपरिक पद्धतीने केलेली आहे मी. नक्की ट्राय करून बघा. खूप छान झाली होती भाजी. हे बघा याला तेल सुटलेलं आहे. आता हे अशा पद्धतीने आपली भाजी झालेली आहे. आता याच्यामध्ये आपण गरम पाणी टाकणार आहोत 1 ग्लास. थंड पाणी टाकू नका, गरमच पाणी टाका. आपल्या भाजीची चव बॅलन्स राहील मग त्याच्यामुळे. आता या भाजीची उकळी काढून घ्यायची आपल्याला एक. हॉटेलपेक्षाही भारी झाली भाजी. नक्की ट्राय करा. हे बघा याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. ही अशी सोपी रेसिपी सोप्या पद्धतीने बनवून पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि भाजी ट्राय नक्की करा.